पाहिला का? हा बीट सुकलेला आहे, खूप सुकलाय. मी पाण्यामध्ये थोडा ठेवला होता, पण हा बीट सुकलाय, आपण खाऊ शकत नाही. आणि ह्या महागाईच्या दुनियेमध्ये आपण हे टाकूही शकत नाही. ह्याचा योग्य उपाय मी सांगते, आणि ते खूपच छान पावडर बनवणार आहोत आपण. आता आपण ताटामध्ये घेतलं आहे. हे खूप सुकलेलं आहे, त्याला आता खाऊ वाटत नाही आहे, त्यामुळे आपल्याला हे खूप कटसुद्धा होत नाही, इतकं मऊ झालं आहे. त्याला आपण अशी साल काढून घ्यायची आहे. हे साल नाही काढली तरी चालते, कारण आपल्याला शेवटी ते पावडर बनवायची आहे. आणि आपण चेहऱ्याला लावण्यासाठी ती पावडर वापरू शकतो. जर आपल्याला साल खायची असेल तर आपण हे साल काढून घेऊया. ते करून झालंय, आता दुसरं करते. हा तर खूप सुकलेला दिसतोय, आणि ह्याला टाकून नाही द्यायचं. आपण कुंडीमध्ये उगवू पण शकतो, त्याचे पान आपल्याला उपयोगी येतात. समर्थमध्ये हात नको घालू. छोटे छोटे स्लाइस असे कट करायचे. आपण ह्याला खिसू पण शकतो, खूप लवकर वाळतील खिसल्यानंतर. मी खिसून घेते. मी खिसणी आणली आहे. आता आपण इकडून मोठी पण असं छोटे पण करू शकतो, आणि असे स्लाइस पण करू शकतो. असे स्लाइस खूप छान दिसतात, पण आपल्याला पावडर बनवायचं आहे, त्यामुळे मला वाटतं हेच योग्य ठरेल. हे पाहिले का, किती सुकलेलं होतं, पण इतका सुकलेल्या बीटला खूप डार्क कलर असतो, एकदम चॉकलेटी कलर दिसतोय. पाहिलं का, खूप छान कलर आला आहे. आता मी जिन्यात चढते. आता मी सुकवायला ठेवणार आहे. आता हे टेरेसवर आले आहे आणि सुकवणार आहे इथं मी काचेखाली. मस्त हे सांडगे आता एक दिवस वाळतील काचेखालीच. आणि हे बीटचंही ताट आहे, बीट पावडर बनवण्यासाठी ठेवलेलं. आता हे रेडी आहे. बीट पावडर मिक्सरवर काढून घेतलं आहे. ते वाळवल्यानंतर आता आपण ह्याचा वापर करू शकतो चेहऱ्याला, खायला. एकदम मस्त रेडी झाला आहे.